यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि ह्या पुतळ्याच्या आजूबाजूला जो सुशोभीकरण करण्याचं बाकी राहिलेलं आहे त्यासाठी भारत पेट्रोलियमचा पंप हटविण्यात यावा यासाठी मागील 13 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। परंतु या संदर्भामध्ये अतिक्रमण केल्याचा जो आरोप होत आहे त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, हायवेचे अधिकारी, कर्मचारी, प्रशासनाचे हे सर्व येऊन ह्या ठिकाणी नकाशे काढू कुणाचा अतिक्रमण आहे का हे पाहत आहेत। उपोषण मंडपामध्ये हे प्रशासनाचे अधिकारी आलेले आहेत, त्याचबरोबर हायवेचे अधिकारी आले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळे चर्चा करत आहेत, फुलपट्टी लावू मोजत आहेत आणि भारत पेट्रोलियम पंपाचं सुद्धा अतिक्रमण आहे। पहिलं तर हा पंपच हटवा म्हणून मागणी होती, परंतु हे अतिक्रमण हटवा म्हणून मागील अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून आज सार्वजनिक बांधकाम विभागाने ढानकी रोडकडे मोजणी केलेली आहे। त्याचबरोबर हायवेचे अधिकारी, कर्मचारी सुद्धा आलेले आहेत, परंतु ह्या ठिकाणी रेकॉर्ड बरोबर नसल्याची चर्चा आहे। कारण हा रोड किती फुटाचा आहे याबद्दल वेगवेगळे विचार विमर्श आणि तर्क लावले जात आहेत। दोन पद्धतीचे माप या ठिकाणी निघत आहेत, काही मीटरमध्ये निघत आहेत, काही फुटामध्ये निघत आहेत। त्यामुळे ॲक्च्युअल हा रोड किती फुटाचा आहे याबद्दल जोरदार चर्चा उपोषण मंडपात झालेली आहे। बरंचसं मोजमाप आजूबाजूचं झालेलं आहे आणि आज दिनांक 1 जुलै रोजी आणखी ह्या रोडची एक बाजू मोजणे बाकी आहे आणि त्यानंतर फायनल रिपोर्ट येईल आणि भारत पेट्रोलियमचे किती अतिक्रमण आहे आणि ते कसे काढायचे या संदर्भात जोरदार चर्चा होणार आहे। उपोषणाचा 13वा दिवस आहे। उपोषणकर्त्याची तब्येत बिघडलेली आहे, त्याला दवाखान्यात भरती करण्याचा सल्ला मेडिकल टीमने दिलेला आहे आणि या ठिकाणी अधिकारी कर्मचारी मात्र नकाशे घेऊन बावन करत आहेत। भूमी अभिलेखचे रेकॉर्ड वेगळेच आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेकॉर्ड वेगळेच आहे, सारडायन कंपनीकडचे रेकॉर्ड वेगळेच आहे आणि यामुळे या अतिक्रमणा संदर्भात जो निर्णय घेणे बाकी आहे त्याच्याबद्दल साधक बाधक चर्चा जरी सुरू असली तरी तणावाचे वातावरण आहे असे म्हणायला हरकत नाही। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड।